नमस्कार रसिक श्रोते, मी मृदुल निवसरकर. कथा सुरंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलद्वारे मी काही ऐतिहासिक, पौराणिक आणि मनोरंजक गोष्टी सांगत असते. गोष्टी ऐकायला तर सगळ्यांनाच आवडतात. त्यामुळे माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. गोष्ट ऐकली की लाईक करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक केलं की तुम्हाला मी नवीन अपलोड केलेल्या गोष्टीचं नोटिफिकेशन मिळेल. मागच्या वेळेला आपण एक पौराणिक गोष्ट ऐकली होती, कुंती आणि निषादी. ह्या वेळेलाही मी तुम्हाला एक पौराणिकच गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे जरासंध. ज्या वेळेला श्रीकृष्णाने कंसाचा वध केला त्यावेळेला मथुरेच्या सिंहासनावर त्यांनी कंसाचेच वडील उग्रसेन राजा यांना बसवलं. कंसाने मथुरेचं राज्य हडप करताना आपले वडील उग्रसेन आणि आई पद्मावती यांना कैदेत टाकलं होतं. कंसवधानंतर पुन्हा उग्रसेन राजा झाला. पण कंसाचा वध झाला ह्याचा राग जरासंधाला खूप आला. का बरं आला? कारण जरासंधाने त्याच्या 2 मुली अस्ती आणि प्राप्ती ह्या कंसाला दिलेल्या होत्या. त्यामुळे कंस गेला आणि त्याच्या दोन्ही मुली विधवा झाल्या. त्याचा अतिशय राग जरासंधाला आला आणि म्हणून जरासंधाने श्रीकृष्णाचा वध करायचा ठरवलं. त्याचा वध करण्यासाठी त्यांनी मथुरेवर 16 वेळेला हल्ला केला. हा जो जरासंध तो मगध देशाचा राजा. हा जो मगध देश तो म्हणजे सध्याचा बिहार प्रांत. मगध देश विस्तीर्ण होता. ते एक साम्राज्यच होतं. जरासंध बलाढ्य होता. भौगोलिक दृष्ट्या पाहायला गेलं तर मगध देशाला एका बाजूनी हिमालयाची तटबंदी होती, तर दुसऱ्या बाजूनी हिमालयातून वाहत येणारी गंगा नदी होती. त्यामुळे गंगा नदीने तो प्रदेश हा सुबत्ता तर त्यामुळे आलीच होती, पण एक संरक्षण एवढ्या विस्तीर्ण नदीचं या मगध देशाला लाभलं होतं. डोंगराळ प्रदेश, हिमालयाची तटबंदी, पुढून वाहणारी गंगा नदी ह्यामुळे मगध देश एकदम संरक्षित होता. पण हा जो जरासंध होता तो खूप शूरही होता आणि क्रूरही होता. त्यामुळे त्यांनी आजूबाजूच्या अनेक राज्यांना हडप केलं होतं आणि नुसतंच त्यांना हडप केलं नाही तर तिथल्या राजांना पकडून त्यांनी कैदेत ठेवलं होतं. असे 80 राजे त्यांनी कैदेत ठेवले होते आणि 100 राजे कैदेत ठेवायचे आणि नंतर यज्ञ करून त्या 100 राजांचा नरबळी द्यायचा असा त्याचा मनसुबा होता. असा हा क्रूर जरासंध शक्तिवान तर होताच, पण राक्षसी वृत्तीचा होता. हे जे मगध साम्राज्य ते इतकं संरक्षित होतं की जरासंधाच्या पूर्वजांनी अनेक वर्ष म्हणजे 2700 वर्ष या मगधावर राज्य केलं होतं. हाच मगध देश आणि साम्राज्य विस्तीर्ण करून शेवटी चक्रवर्ती राजा व्हायचं असं स्वप्न हा जरासंध बघत होता. ह्या जरासंधांनी मथुरेवर 16 वेळेला हल्ला केला. त्या प्रत्येक वेळेला श्रीकृष्णाने त्याचा हल्ला परतवून लावला आणि मथुरेच्या सगळ्या लोकांचे ह्या सगळ्या युद्धामध्ये प्रचंड हाल होत होते. म्हणून श्रीकृष्णाने समुद्रामध्ये द्वारका नगरी उभी केली आणि सगळे मथुरावासीय हे द्वारका नगरीमध्ये जाऊन राहायला लागले. 17व्यांदा जेव्हा जरासंधाने श्रीकृष्णावर हल्ला केला त्यावेळेला त्यांनी त्याच्यावर कालयवन नावाचा राक्षस पाठवला. हा जो कालयवन त्यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून त्याच्याकडनं 2 वर मागून घेतले होते. एक तर त्याचा वध कोणताही योद्धा करू शकणार नाही आणि तो कुठल्याही शस्त्रांनी किंवा अस्त्रांनी मारला जाणार नाही. त्यामुळे ह्या वेळेला जरासंधाला अगदी खात्री होती की श्रीकृष्ण कालयवनाला मारू शकणार नाही. श्रीकृष्णावर जेव्हा कालयवन मोठं सैन्य घेऊन येतो त्यावेळेला तो श्रीकृष्णाच्या मागेच लागतो आणि श्रीकृष्ण रणांगण सोडून पळतो. म्हणून जरासंधाने त्याचं नाव ठेवलं रणछोडदास. पण तो काही घाबरून पळाला नव्हता.
श्रीकृष्णाच्या डोक्यात नेहमी युक्ती आणि क्लुप्ती असायची. तो जो पळाला तो एका डोंगराच्या गुहेत शिरला. का बरं शिरला असेल त्या गुहेत? कारण त्या गुहेमध्ये झोपला होता मुचकुंद राजा. या मुचकुंद राजाची कथा अशी की ज्या वेळेला इंद्र किंवा आपण म्हणूया देव आणि दानव ह्यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं तेव्हा इंद्राने या शूर मुचकुंद राजाकडे मदत मागितली आणि मुचकुंद राजा आपलं सैन्य घेऊन इंद्राच्या मदतीला गेला. देव आणि दानवांमधलं युद्ध हे खूप महिने चाललं आणि शेवटी देवांचा जय झाला. इंद्राला खूप आनंद झाला आणि त्यांनी मुचकुंद राजाला वर मागायला सांगितला. मुचकुंद राजा म्हणला, इंद्रा, अरे मी इतके महिने युद्ध करून इतका थकलो आहे आणि कित्येक महिने माझी झोप झाली नाहीये. त्यामुळे मला आता शांत झोप हवी आहे आणि खूप विश्रांती हवी आहे. त्याच्यामध्ये अगदी मला तहान भूक सुद्धा लागायला नको इतकी शांत गाढ झोप हवी आणि जो कोण माझी झोप मोड करेल त्याच्याकडे मी बघितलं की त्याचं भस्म व्हायला पाहिजे, इतकी मला शांत झोप हवी. इंद्र हसतो आणि मुचकुंद राजाला तथास्तु म्हणतो. म्हणून हा मुचकुंद राजा हा या गुहेमध्ये झोपलेला असतो आणि तीच युक्ती आणि तीच संधी श्रीकृष्ण साधतो आणि बरोबर त्या गुहेमध्ये शिरतो. गुहेमध्ये शिरल्यावर झोपलेल्या मुचकुंद राजावर श्रीकृष्ण आपला शेला काढून त्याच्या अंगावर घालतो आणि गुहेतल्या आतल्या अंधारात जाऊन लपून बसतो. कालयवन मागे तलवार घेऊन पळतच असतो आणि तो या गुहेत शिरतो. गुहेत शिरल्यानंतर कालयवनाला तिथे झोपलेला मुचकुंद राजा दिसतो, पण अंगावरती श्रीकृष्णाचा शेला असल्यामुळे त्याचा असा समज होतो की श्रीकृष्ण इथे लपून बसलेला आहे शेला अंगावर पांघरून. कालयवन जोरजोरात हसतो आणि मुचकुंद राजाला लाथ मारतो. मुचकुंद राजा झोपेतून जागा होतो आणि तो कालयवनाकडे बघतो आणि कालयवनाचं भस्म होतं. ह्याच्यामध्ये झोपलेला मुचकुंद राजा योद्धा तर नव्हताच आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या नुसत्या दृष्टीने कालयवनाचं भस्म झालं, म्हणजे शस्त्र किंवा अस्त्र दोन्हीही नाही वापरलं गेलं. ही युक्ती होती श्रीकृष्णाची. अशा प्रकारे कालयवनाचा वध होतो. पण कालयवनाला ह्या गुहेत आणण्यासाठी श्रीकृष्ण रणांगण सोडून पळतो म्हणून त्याचं नाव रणछोडदास. हा श्रीकृष्ण 17व्यांदा केलेल्या हल्ल्याला सुद्धा परतवून लावतो. बलराम शेवटी श्रीकृष्णाला विचारतो, अरे इतक्या वेळेला तो जरासंध तुझ्यावर धावून येतोय, नंतर मथुरेवर हल्ला करतोय, तू सगळ्या सैन्याला मारतोस, सगळ्या आलेल्या राक्षसांना मारतोस, आणि त्या जरासंधालाच कशाला सोडून देतोस? त्यालाच एकदा संपवून टाक ना, म्हणजे विषयच संपेल. श्रीकृष्ण गालात हसतो आणि म्हणतो, अरे तसं नाहीये, हा जरासंध आहे ना, हा माझं एक खूप छान काम करतो. असं म्हणल्यावर बलरामाला आश्चर्य वाटतं, काम कुठलं करतोय हा? अरे म्हणतो, हे सगळे राक्षस इतके विखुरलेले आहेत, त्या सगळ्यांना गोळा करून करून आणून माझ्याजवळ देतो की हे घे यांना मार. माझं काम सोपं होतं, मी कुठे हिंडत बसू सगळीकडे आणि सगळ्यांना मारत बसू. यावर बलराम नुसता हसतो. श्रीकृष्ण विचार करायला लागतो, 17 वेळेला हल्ला केलाय, पण आपण तर मगध देश जिंकणं शक्य नाहीये. एक तर त्याची भौगोलिक परिस्थिती आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरासंधाचं प्रचंड सैन्य आणि तिसरी गोष्ट श्रीकृष्णाला माहीत असते ती म्हणजे जरासंधाचा मृत्यू हा आपल्या हातून नाहीये. मग काय करावं बरं? म्हणून तो ही सगळी गोष्ट पांडवांच्या कानी घालतो आणि त्या भीमाला सांगतो की जरासंध हा उत्तम मल्ल आहे, मल्ल युद्ध उत्तम खेळतो, त्यामुळे आपण मगध देशात जाऊया आणि तू त्याला मल्ल युद्धाचं आव्हान दे. असं म्हणल्यानंतर श्रीकृष्ण, अर्जुन आणि भीम हे तिघही मगध देशाकडे प्रवास करायला सुरुवात करतात. पण ते वेश घेतात ब्राह्मणांचा. मगध देशाला गंगा नदी, त्याच्या पुढे खंदक खणलेले, त्या खंदकामध्ये मगरी सोडलेल्या, त्याच्यानंतर जरासंधाचं सगळं सैन्य
असं सगळी ही तटबंद्या पार करून मगध देशामध्ये योद्ध्याच्या वेशामध्ये जाणं हे खरोखरच अवघड काम होतं. म्हणून ही श्रीकृष्णाने केलेली युक्ती की आपण ब्राह्मणांचा वेश घेऊन गेलो की आपल्याला आतमध्ये सहज प्रवेश मिळेल. तिघ हे ब्राह्मण मगध देशात येऊन पोचतात आणि जरासंधाच्या दरबारात जाऊन उभे राहतात. ब्राह्मण आल्यानंतर जरासंध योग्यरीत्या त्यांचा आदरातिथ्य करतो, भोजनाची सगळी व्यवस्था करतो. पण जेव्हा तो या ब्राह्मणांकडे निरखून बघतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ही शरीर यष्टी ब्राह्मणाची नाही. हे कसलेलं शरीर, हे युद्धासाठी तयार असलेलं शरीर हे नक्कीच क्षत्रिय आहेत. मग जरासंध ह्या तिघांचे चेहरे नीट बघतो आणि त्याच्या लक्षात येतं की हा श्रीकृष्ण आहे. मग तो त्या तिघांना बोलवून घेतो आणि त्यांची खरी ओळख सांगायला सांगतो. आता तर आपलं बिंग फुटलेलंच आहे, त्यामुळे श्रीकृष्ण सांगतो की मी श्रीकृष्ण, हा अर्जुन, हा भीम. भीम ताबडतोब जरासंधाला आव्हान देतो की आम्ही खरं तर तुझ्याशी मल्लयुद्ध खेळण्याच्या उद्देशाने आलेलो आहोत आणि मला तुझ्याशी मल्लयुद्ध खेळायचं आहे. जरासंध तर लगेच तयार होतो, कारण त्याच्या मनाने हा भीम हा पोरगेलासाच असतो. जरासंध एक तर बलाढ्यही असतो, मल्लयुद्धामध्ये अतिशय उत्तम असतो आणि त्याला असं वाटतं की एकदा भीमाला आपण मारून टाकलं की आपल्या कैदेत अनायसे चालत आलेला श्रीकृष्ण मिळेल. त्यामुळे तो मल्लयुद्धाला तयार होतो. मल्लयुद्धाला सुरुवात होते. हे मल्लयुद्ध 21 दिवस चालतं. 21व्या दिवशी हा भीम जरासंधाला 2 तुकड्यात फाडतो. उभे 2 तुकडे करतो. त्याच्या पायावर पाय देतो आणि दुसरा पाय 2 हातांनी ओढतो तर त्याचे उभे 2 तुकडे होतात आणि 2 तुकडे 2 बाजूला टाकून तो उभा राहतो. तेवढ्यात ते दोन्ही तुकडे जुळतात, अशी कथा आहे. दोन्ही तुकडे जुळतात आणि पुन्हा जरासंध मल्लयुद्धाला उभा राहतो. मल्लयुद्धाचा हा नियमच असतो की दोन्हीपैकी एक मल्ल जो मरेल तो हारला, जो जिवंत राहील तो जिंकला. पुन्हा पुन्हा भीम त्या जरासंधाचे 2 तुकडे करत असतो, पुन्हा पुन्हा तो जुळत असतो. हे असं का होत असतं ह्याच्या मागे एक कथा आहे. हा जो जरासंध, त्याच्या वडिलांचं नाव बृहद्रथ. या राजाला 2 राण्या असतात पण मुलबाळ नसतं. त्यामुळे हा बृहद्रथ राजा एका मुनींकडे जातो. त्यांचं नाव चंडकौशिक मुनी. त्या चंडकौशिक मुनींकडे जाऊन तो सांगतो की मला मुलबाळ नाहीये. चंडकौशिक मुनी त्याला एक फळ देतात आणि म्हणतात तुझ्या राणीला हे खाऊ घाल. राजा ते फळ घेऊन येतो आणि त्याच्या लक्षात येतं अरे दोघींनाही द्यायला पाहिजे. त्यामुळे तो त्या फळाचे 2 तुकडे करतो, दोघींना खाऊ घालतो आणि त्यांना जे मूल होतं ते एकीला डावीकडचा सगळा भाग आणि दुसरीला जे बाळ होतं तो उजवीकडचा सगळा भाग. मूल जन्माला येतं तेव्हा दोघी जणी घाबरतात की असं कसं मूल जन्माला आलंय. पण मगध देशामध्ये एक मांत्रिक स्त्री राहत असते, तिचं नाव जरा. तिच्या कानावर ही गोष्ट जाते आणि ती ताबडतोब राजवाड्यात येऊन सांगते बृहद्रथ राजाला की ही मुलं मी मंत्रांनी जोडून दाखवी, म्हणजे हे 2 तुकडे बाळाचे मी जोडून दाखवी. आणि ती मंत्र म्हणते आणि दोन्ही तुकडे सांधते. जरेने सांधलेले म्हणून तो जरासंध, अशी त्याच्या मागे एक कथा आहे. तर हा भीम सतत तुकडे करत होता, 2 बाजूला टाकायचा आणि ते जुळून पुन्हा जरासंध मल्लयुद्धाला उभा राहायचा. श्रीकृष्णाच्या ही गोष्ट लक्षात येते. भीम आता थकायला लागलेला असतो. श्रीकृष्ण जवळच असलेली एक काडी उचलतो, त्याचे 2 तुकडे करतो आणि ते 2 विरुद्ध बाजूला फेकतो आणि हा संकेत भीम बरोबर ओळखतो. पुढच्या वेळेला भीम तसेच जरासंधाचे 2 तुकडे करतो, पण ह्या वेळेला दोन्ही तुकडे तो 2 विरुद्ध बाजूला फेकतो आणि जरासंधाचा मृत्यू होतो. जरासंध गेल्यानंतर जरासंधाचा मुलगा, त्याचं नाव सहदेव. आपल्या 5 पांडवातला सहदेव तो हा सहदेव नव्हे. जरासंधाच्या मुलाचं नाव सुद्धा सहदेव असतं. तो घाबरून जातो की आता आपल्यालाही श्रीकृष्ण मारणार की काय. श्रीकृष्ण त्याला अभय देतो
तो म्हणतो, अरे तुझ्याशी माझं काहीच वैर नाहीये, त्यामुळे आता मगध देशाचा तू राजा हो. त्याचा राज्याभिषेक केला जातो आणि मगध देशाचा राजा होतो सहदेव. पण त्याला अभय देताना श्रीकृष्ण त्याच्याकडनं एक वचन घेतो. तो म्हणतो, जेव्हा केव्हा पांडवांना सैन्याची गरज पडेल, तुझ्या मदतीची गरज पडेल, त्यावेळेला तू तुझं सगळं सैन्य घेऊन पांडवांच्या मदतीला जायचंस. आणि ह्या गोष्टीला सहदेव आनंदाने तयार होतो. त्यानंतर श्रीकृष्ण जरासंधाच्या कैदेमध्ये असलेले 80 राजे सोडवतो. त्या राजांनाही आनंद होतो की आपली कैदेतून सुटका झाली. त्या 80 राजांनाही श्रीकृष्ण सांगतो की जेव्हा केव्हा पांडवांना तुमच्या मदतीची गरज पडेल युद्धामध्ये, त्यावेळेला तुम्ही त्यांना मदत करायची आहे. आणि आनंदाने हे 80 राजे या गोष्टीला तयार होतात. अशा प्रकारे श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावर होणाऱ्या धर्मयुद्धाचा पाया घालत असतो आणि पांडवांची बाजू हळूहळू बळकट